नमस्कार, सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रँड बाजार न्यूयॉर्कमधला। खूप फेमस आहे। काही शॉप्स असतात तिथे, हँडमेड गोष्टीच असतात, त्या बघायला जाणार आहे आपण। चला तर मग आता सुरू करूयात आपण। आता आलोय वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये, म्हणजे इथलं एक ट्रेन स्टेशन आहे। मग इथून आता दुसरी ट्रेन पकडायची आहे, मग तिथून पायी चालत जायचं आहे। आता या स्टेशनमधून बाहेर आले मी। बाहेर असं दिसतंय स्टेशन। या स्टेशनच्या साईडूनच एक मला स्टेशन आहे, जिथून मला दुसरी ट्रेन घ्यायची आहे ग्रँड बाजार जाण्यासाठी। चला तर मग आत्ता आपण आलो आहे 72 स्ट्रीटमध्ये। स्टेशन हे स्टेशन आहे इथलं, वेस्ट 72 स्ट्रीट न्यूयॉर्कमध्ये। इथून 77 स्ट्रीटला आपल्याला चालत जायचं आहे। खूप जवळच आहे, एक 5 मिनिटाचा रस्ता आहे। इंडियाच्या इथे अपटाऊनमध्ये इथे वेगवेगळे शॉप्स आहे आणि मला खूप वेळ झाला यायला इथे। सकाळी लवकर ओपन होते हे, पण आता संध्याकाळचे 4 वाजले। खूप सारे शॉप्स असतात इथे, वेगवेगळे प्रोडक्ट्स, वेगवेगळे सगळ्या गोष्टी इथे मिळतात। इथं प्राइस दिले बघा स्मूदीची, आणि बबल टी वगैरे त्याची प्राइस दिली आहे $9 वगैरे। बऱ्यापैकी $9 आणि $8 आहे। हे बऱ्यापैकी लोक थांबले। हां, इथे हॉटडॉग वगैरे मिळते। म्हणून ह्या लोकांना कसं हॉटडॉग खायला खूप आवडतं, म्हणजे तो खूप गर्दी आहे। हे जॅपनीज सँडविच आहे। सारे शॉप्स आहेत। आता हे बघा, एक मसाल्याचं शॉप आहे। रे केवढे मसाले आहेत इथे। खूप छान वास येतो इथे मसाल्यांचा। हे वेगवेगळे असे पिकल्स आहेत। पोलँडचे लोक असतात ना, ते खूप खातात। केवढे प्रकार आहेत बघा यांचे। अरे बाप रे, प्राइस पण दिले त्यांनी। हँडमेड आहे बघा, हे किती छान आहे ना। हॅलो, हाय, दिस इज हँडमेड राईट? Yes, everything is handmade in Turkey. इट्स सो प्रिटी, सो नाइस। This side is mine too.
प्राइस पण दिली आहे. हॅलो. हाय. वाव, हे किती छान आहे. हे नवीन आलं आहे आजकाल, सगळेच विकतात हे. उलनच्या ह्याचं ना असं कार्टून्स वगैरे बनवतात हे लोक. कसलं भारी आहे ना. किचन वगैरे सगळं. पुण्यामध्ये तुळशी बाग असते ना, तसं वाटायला लागले हे. $50 हे काय आहे हे? हे असं वाटते की कुठल्या तरी घड्याळाचं मशीन आहे. हाय. 3 for 10. हे पण कीचेन्स आहेत वाटतं. कीचेन्स बरंच काय काय आहे. बुद्धा, झाडू. हे वेगवेगळे स्टोन्स आहेत बघा इथे. हे स्टोन्सचं शॉप खूप छान आहे असं म्हटलं तर. 77. So do you want a ring or they have a wooden stand that you can put the ball on? इथे ऑप्शन्स एवढे आहेत, केवढे ऑप्शन्स आहेत. कसली रिंग आहे ही. आताच हॅलोवीन संपलाय. हे आपलं नाही आहे. हे $10 इच आहे आणि हे $15 आहे. हे मसाजसाठी असतं ना हे. $5 इच रिंग्स आहेत ह्या. किती सुंदर आहेत ना. बुद्धाचे खूप स्टॅच्यूज ठेवलेले आहेत. मस्त मस्त. ही हेअर पिन आहे. कसले टी शर्ट्स पेंटिंग केलेत बघा. डेंजर डेंजर. भूताटकीने झपाटले. आर्ट आहे ते, आर्ट आहे. भूताटकीने झपाटलेलं नाही आहे, आर्ट आहे ते, आर्ट आहे ना. असलं काहीतरी आर्ट असेल तर आम्हाला आवडते. हे जरा ओल्ड स्टाईल वाटते पण जॅपनीज चायनीज लोकांना खूपच कलरफुल असे फुलं पेअर करायला, म्हणजे ड्रेस वगैरे असं किंवा रिंग्स अशा आवडतात ज्याच्यावर खूप सारी फुलं हे काहीतरी जुन्या पेंटिंग्स आहे जे लोक घेत आहेत. $10 इच. काही लोकांनी नवीन पण ठेवले जसं की स्टोन.
हे काय माहिती आहे, स्टड सारखं असते. हे लोक कानात, ॲब्रोमध्ये, पोटाच्या बेंबीवर सगळीकडे असं स्टड वगैरे लावतात नाही लोक. तो प्रकार आहे. हे कानातले आहे. हे काहीतरी छान वाटतं. काहीतरी इथे म्हणजे एखादी आपल्याला अँटिक गोष्ट पण भेटू शकते जी कुठेच भेटणार नाही. Uniqlo, really? Yeah. Is it cheaper? आता इथं हे बरेच लोक डिस्कस करतात की तुम्ही कुठे काय घेता, कुठले प्रोडक्ट घेता. हे ज्वेलरी बघा किती छान आहे. How much is this one? येस, ते एवढं गळ्यातलं होतं ना, ते आता बघितलं मी. ते होतं 399. म्हटलं अरे बापरे, हां इथे आलो आपण. हे सगळेजण घरी जायची तयारी करतात. हे इथले कॉईन्स आहेत. इथे बऱ्याच मुली थांबल्या ज्वेलरीसाठी. इथे बरेच लोक ड्रॉइंग्स बघतात. या अशा जुन्या drawings, जुना map, निळाचा. बऱ्याच गोष्टी आहेत. हे का घेतात हे लोक काय माहित. म्हणजे हे त्यांना ऑनलाईन पण भेटू शकतं, पण काय माहित, म्हणजे मे बी काही लोकांना खूप जुन्या गोष्टी किंवा जुन्या अशा काहीतरी कलेक्ट करायला आवडत असेल. आता एका मुलाने इथून कोंबड्याची आकृती असलेला एक फोटो घेतला. बऱ्याच लोकांनी कपडे सेल करायला ठेवले. 20% ऑफ आहे प्राईसवर. $79 आहे हा. छान असा जॅकेट आहे. जर आता हे आपण एक्झॅक्ट प्राईसमध्ये घ्यायला गेलो तर हे कुठेतरी $200-300 असेल. लेदर जॅकेट म्हणा, हे महाग आहे. हे $300 पर्यंत असेल. किती आहे? 250 आहे.
काचेची भांडी पण आहेत बघा. वेगळ्या टाईपची हे क्रॉकरी आहे ही. एकदम सिरॅमिक सारखी आहे. इथे पण एक ज्वेलरीचं शॉप आहे. ह्यांनी प्रेझेंटेशन छान ठेवलं, असं स्टॅच्यू सारखं काहीतरी ठेवलं आणि इतके मस्त छान असे डिझाईन ठेवले. 250 आहे बघा हे. 250 $35चे इयरिंग्स आहेत हे. This is also $90. This is so pretty. This is, I like this one. This is 175. This is 175. मस्त आहे ना हे, पण महाग आहे. 175ला येते. मे बी ते स्टोनची प्राइस असेल. हे बघा, इथं पण मस्त मस्त पेंटिंग्स आहेत, पिक्चर्स आहेत. हां, ह्या पेंटिंग्स मस्त आहेत बघा, छान आहेत. बघितलं असं एकदम छान वाटते. जसे की ही तुम्ही इथली फेमस बिल्डिंग आहे, तर मग हे पार्कमधला व्ह्यू आहे हा. इतकं सुंदर ह्यांनी पेंट केलं आहे बघा. आणि किती आहे? $13 इच, 22 for 2. हां, ठीक आहे. ही प्राईस ठीक. ही माझी सगळ्यात फेवरेट बिल्डिंग आहे. न्यूयॉर्कमध्येच आहे. हॉलोविनला गेलेलं ना, तेव्हा ह्याच्यासमोरच आम्हाला 1 तासभर उभा केलेलं. किती सुंदर आहे बघा. ब्रुकलिन ब्रिज आहे हा. हे बेसबॉल खूप फेमस आहे ना यांचा इथे, तर ह्याच्या काही गोष्टी इथे मिळतात. यांचं शॉप आहे. मॅट्स मिळतात इथे, मॅट. But I am mainly there for work, not jewelry. Jewelry I just started this year. तर हा होता न्यूयॉर्कमधला ग्रँड बाजार. बघितला फायनली आपण. आणि आता घरी जाऊयात. बाहेर खूप गर्दी आहे. मॅरेथॉन होता आज, तर ऑरेंज ड्रेसमध्ये तुम्हाला मॅरेथॉनचे लोक दिसतील. खूप गर्दी आहे. चला तर मग भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. सगळे काळजी घ्या, नीट राहा. भेटू पुन्हा.